Hello everyone, today we are going to learn pronoun. This is our lecture 9. Pronoun means सर्वनाम. यालाच आपण सबस्टिट्यूट ऑफ नाउन असं पण म्हणू शकतो, कारण एखादा नाउन जर सेंटेन्समध्ये रिपीट होत असेल तर आपण त्या नाउनला रिपीटेशन थांबवण्यासाठी इथे आपण प्रोनाउन यूज करतो. ओके, सो प्रोनाउनचे टाइप्स काय आहे, किती प्रकारचे प्रोनाउन्स आहे आणि कसे शिकायचे आहे, कसे सेंटेन्समध्ये यूज करायचे हे आपण डिटेलमध्ये बघूया. व्हिडिओ आपल्याला लास्टपर्यंत बघायचा आहे, बिकॉज प्रोनाउन हे तितकेच इम्पॉर्टंट आहे जितका व्हर्ब हा चॅप्टर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलेला आहे. ओके, वन बाय वन आपण पूर्ण ग्रामरचे टॉपिक्स कव्हर करणार आहे. फक्त तुम्हाला केअरफुली व्हिडिओ बघायचा आहे, त्यांच्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल थ्रू आपण त्यांचे टाइप्स वगैरे पण लक्षात ठेवणार आहे. सो इथे प्रोनाउनची डेफिनेशन काय आहे? अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन और अ नाउन फ्रेजेस टू अवॉइड रिपीटेशन. नाउन आणि नाउन फ्रेजेस जेही वर्ड्स असतील ते वर्ड्स एखाद्या सेंटेन्समध्ये रिपीट होत असतील तर ते रिपीटेशन टाळण्यासाठी आपल्याला इथे प्रोनाउन यूज करायचं असते. ओके, सो प्रोनाउन्स काय आहे बघा. ही, शी, हिम, यू, मी, मायसेल्फ एक्सेट्रा असे खूप सारे प्रोनाउन्स आहे. ते पुढे आपण टाइप ऑफ प्रोनाउन्समध्ये शिकणार आहे. तर इथे आपण प्रोनाउन कशा प्रकारे यूज करायचं आहे हे एका सेंटेन्समध्ये समजून सांगते. इथे बघा, गीता इज अ गुड गर्ल, गीता प्लेज फुटबॉल, गीता लव्स गीताज पॅरेंट्स. गीता ही एक गुड गर्ल आहे, गीता प्लेज फुटबॉल म्हणजेच गीता फुटबॉल खेळते, गीता लव्स गीताज पॅरेंट्स, गीता तिच्या पॅरेंट्सवर खूप प्रेम करते. आता या सेंटेन्समध्ये मी गीताचं नाव रिपीट करून घेतलेलं आहे. गीता अशी मुलगी आहे, गीता ही करते, गीता ते करते. तर मी परत तेच नाव रिपीट करत आहे, तर इथं ही रिपीटेशन आपल्याला नॅचरली वाटत नाही आहे. ओके, सो हे रिपीटेशन टाळण्यासाठीच इथे आपण प्रोनाउन्सचा यूज करतो. तर इथे प्रोनाउन्स आपण कशा प्रकारे यूज करणार ह्या सेंटेन्समध्ये बघा. सर्वात आधी तर सुरुवातीला ज्या व्यक्तीबद्दल आपण माहिती सांगत आहे किंवा बोलत आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे सुरुवातीला, फर्स्ट टाइम. सो इथे गीता इज अ गुड गर्ल, गीता एक चांगली मुलगी आहे. नंतर फर्स्ट टाइम जेव्हा आपण ते नाव घेतलेलं आहे तर रिपीट ते नाव न घेता आपण प्रोनाउन्स यूज करणार आहे. तर गीता प्लेज फुटबॉल म्हणजे शी प्लेज फुटबॉल, या गीताच्या ठिकाणी इथे आपण शी घेतलेला आहे म्हणजे ती फुटबॉल खेळते. ओके, नेक्स्ट बघा, इथे गीता लव्स गीताज पॅरेंट्स, शी लव्स हर पॅरेंट्स. शी म्हणजे ती आणि हर म्हणजे तिच्या, ती तिच्या पॅरेंट्सवर खूप प्रेम करते. अशा प्रकारे आपण हे प्रोनाउन्स इथे यूज करू शकतो. आता नेक्स्ट आपण बघणार आहे की प्रोनाउन्सचे किती टाइप्स येतात आणि ते कोणते कोणते आहे. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ प्रोनाउन. प्रोनाउनचे किती प्रकार आहेत हे आपण वन बाय वन शिकून घेऊया. तर इथे सांगते तुम्हाला प्रोनाउनचे 8 टाइप्स आहे. हे 8ही टाइप्स आपल्याला वन बाय वन केअरफुली शिकायचे आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, जे आपण सेंटेन्समध्ये रिपीटेशन टाळण्यासाठी प्रोनाउन्स यूज करत असतो. ओके, सो फर्स्ट टाइप आहे इथे पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन म्हणजे व्यक्तिगत माहिती सांगत आहे, व्यक्तींबद्दल माहिती आपण देत आहे किंवा व्यक्तींबद्दल बोलत आहे. तर जसं आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन बघितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तसंच इथे फर्स्ट पर्सन, सेकंड अँड थर्ड पर्सन साठी आपण पर्सनल प्रोनाउन यूज करत असतो. ओके, सो पर्सनल प्रोनाउनमध्ये पण 2 कॅटेगरी आहे, एक सब्जेक्टिव्ह अँड एक ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे, सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. तर हे आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, सो इथे सब्जेक्ट आय, यू, वी, दे, ही, शी, इट हे सब्जेक्ट प्रोनाउन आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे मी, यू, अस, देम, हिम, हर, इट. तर सब्जेक्ट म्हटलं म्हणजे आपण स्वतःबद्दल काही माहिती सांगत आहे. इथे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आणि हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की आय जर असला, जर सब्जेक्टमध्ये आय आला तर ऑब्जेक्टमध्ये आपण आयचा मी घेऊ शकतो. ओके, सब्जेक्टमध्ये यू आला तर त्याचा ऑब्जेक्टमध्ये यूज घ्यायचा आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. यू सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा सारखाच आहे. वी जर सब्जेक्टमध्ये आला तर ऑब्जेक्टमध्ये अस घ्यायचा. दे जर सब्जेक्टमध्ये आला तर ऑब्जेक्टमध्ये देम, ही साठी हिम, शी साठी हर आणि इट साठी इटच घ्यायचा आहे. हे 2 कंडिशन इथे लक्षात ठेवायचं आहे. यू आणि इट हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट फॉर्म सेम आहेत.
ओके, एक्झाम्पल थ्रू आपण आणखी डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सो इथे एक्झाम्पल्स ऑफ पर्सनल प्रोनाउन बघणार आहे. ही वॉज वेटिंग फॉर मी, तो माझी वाट बघत होता. इथे वॉज आला म्हणून आपण होता घेतलेला आहे. आता इथे ही आणि मी हे पर्सनल प्रोनाउन आहे, बट ही इथे सब्जेक्ट फॉर्ममध्ये आलेला आहे, मी इथे ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये आलेला आहे. ओके, ही वॉज वेटिंग फॉर मी, तो माझी वाट बघत होता. शी रन्स फास्ट, ती जोरात धावते. डीड यू सी हर, तू तिला बघितलं का? आता इथे डीड यू सी हर ह्या सेंटेन्समध्ये यू सब्जेक्ट आहे आणि इथे हर ऑब्जेक्ट आहे. हा हर ऑब्जेक्ट आपण ह्या शी साठी घेतलेला आहे, कारण ह्या मुलीबद्दल माहिती विचारली जात आहे की डीड यू सी हर. अंडरस्टँड? इथे शी हा सब्जेक्ट, या सब्जेक्टच्या बद्दल माहिती आहे इथे, म्हणून इथे ऑब्जेक्टमध्ये आपण हर घेतलेला आहे. थर्ड नंबर आहे यू आर क्लेव्हर, तू हुशार आहे. आय नो यू, मला माहिती आहे. ओके, मी तुला ओळखते. यू आर क्लेव्हर, आय नो यू. इथे आय हा सब्जेक्ट आहे आणि इथे यू हा ऑब्जेक्ट आहे. हा यू इथे सब्जेक्ट आहे. या सब्जेक्ट यू साठी ऑब्जेक्ट यूज घेतलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय हॅव डन इट, मी ते पूर्ण केलं किंवा ते पूर्ण झालं. ओके, आय हॅव डन इट. आय सब्जेक्ट आणि इट ऑब्जेक्ट. इट इज देअर, इट इज देअर, ते तिथे आहे. इट इज देअर म्हणजे हे झाले इथे सब्जेक्ट. ओके, इट हा इथे पर्सनल प्रोनाउन आलेला आहे. नेक्स्ट आहे वी विल गिव्ह गिफ्ट्स टू देम, आपण त्यांना गिफ्ट्स देऊ. ओके, वी इथे काय आलेला आहे? सब्जेक्ट आणि देम आलेला इथे ऑब्जेक्ट. यू हा इथे कधी कधी प्लुरलमध्ये पण यूज करतो आपण, कधी कधी सिंग्युलरमध्ये पण. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की यू आपण प्लुरल आणि सिंग्युलर दोन्हीही गोष्टींसाठी यूज करू शकतो, सिंग्युलर अँड प्लुरल. वी हा प्लुरल आहे आणि वीचा ऑब्जेक्ट फॉर्म अस हा पण प्लुरल आहे. दे देम प्लुरल, ही हिम सिंग्युलर, शी हर सिंग्युलर, इट सिंग्युलर. ओके, तर अशा प्रकारे हे आपण पर्सनल प्रोनाउन्स बघितलेले आहे, जे व्यक्तिगत माहिती सांगत आहे आणि व्यक्तीसाठी हे आपण यूज करतो. ठीक आहे, हे आपल्याला लर्न करून घ्यायचे आहे आणि सेंटेन्समध्ये यूज करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, नेक्स्ट आहे टाईप नंबर 2 पॉझेसिव्ह प्रोनाउन. पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण अधिकार दर्शवतो, त्या ठिकाणी आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन यूज करू शकतो. यामध्ये पण 2 कॅटेगरीज आहे. इथे मायचा माइन यूज करायचा आहे, युअर युअर्स, अवर अवर्स, देअर देअर्स, हिज हिज. बघा इथे हिज आणि हिज हे दोन्ही कंडिशनमध्ये सेम यूज करायचं आहे. हर हर्स, इट्स इट्स हे पण दोन्ही कंडिशनमध्ये यूज करायचं आहे सेम. तर इथे बघा युअर्स, अवर्स, देअर्स, हर्स, इथे शेवटी एस एस एक्स्ट्रा आपण राईट केलेला आहे. तर इथे हे लक्षात ठेवायचं आहे की ह्या एसला ॲपॉस्ट्रॉफी कॉमा द्यायचा नाही. पॉझेसिव्ह प्रोनाउन्समध्ये आपण ॲपॉस्ट्रॉफी कॉमा दिलं तर ते चुकीचं होणार. ओके, आपल्याला असं वाटत असेल की इथे शेवटी एस लागलेला आहे तर ॲपॉस्ट्रॉफी कॉमा येणार आहे. या पॉझेसिव्ह प्रोनाउनमध्ये ॲपॉस्ट्रॉफी कॉमा कुठेही येणार नाही. ओके, तर आता एक्झाम्पल थ्रू आपण आणखी व्यवस्थित समजून घेऊ. दिस इज माय बुक, दिस इज माय बुक, हे माझे पुस्तक आहे. दिस बुक इज माइन, जर बुकला आपण इथे सुरुवातीला घेतलं तर कसं येणार आहे? दिस बुक इज माइन, हे पुस्तक माझे आहे. आलं लक्षात? माय आणि माइन दोघांचं मराठी मिनिंग माझेच होत आहे. तर आपण दिस इज माय बुक असं सेंटेन्सही म्हटलं तरी चालेल किंवा दिस बुक इज माइन. बुक जर आपण आधी म्हटलं तर आपल्याला माइन यूज करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे व्हेअर इज युअर्स. जर पुस्तकाची गोष्ट चालू आहे की दिस इज माय बुक्स, हे माझं बुक आहे, तुझं कुठे आहे? तर आपण म्हणू शकतो व्हेअर इज युअर्स, तुझं कुठे आहे. नेक्स्ट आहे दिस हाऊस इज आवर्स, हे आमचे घर आहे. आवर्स मीन्स आमचे. ओके, दॅट इज हर्स. जर बुक्सची आपण गोष्ट करत आहे की दिस बुक इज माइन, हे पुस्तक माझे आहे. व्हेअर इज युअर्स, तुझे कुठे आहे? जर हे पुस्तक आपण दाखवत आहे की हुज दिस बुक, हे पुस्तक कोणाचे आहे? दॅट्स इज हर, ते तिचे आहे असे आपण म्हणू शकतो. तर इथे आपण हरला हर्स पण यूज करू शकतो किंवा हर पण यूज करू शकतो. दॅट इज हर किंवा दॅट इज हर्स. ओके, नेक्स्ट टाईप आहे इथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन.
या प्रोनाउनला आपण इम्फॅक्टिव्ह प्रोनाउन पण आपण म्हणत असतो. इम्फॅटिक प्रोनाउन्स म्हणजे जोर देऊन आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगत आहे, जोर देऊन बोलत आहे एखादी गोष्ट, तेव्हा आपण इम्फॅटिक प्रोनाउन्स यूज करायचे आहे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स हेच इम्फॅटिक प्रोनाउन्स असतात, बट त्या सेंटेन्समध्ये थोडासा डिफरंट येतो, ते आपण पुढे बघणारच आहे. सर्वात आधी रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय हे समजून घेऊ. रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन म्हणजे एकच व्यक्ती स्वतःबद्दल बोलत आहे किंवा त्या ठिकाणी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा एकच व्यक्ती असणार आहे, त्यांनाच आपण रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन म्हणतो. माय सेल्फ, युअर सेल्फ, अवर सेल्फ, देम सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, हे स्वतःबद्दलचे वर्ड आपण इथे घेतलेले आहे, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन घेतलेले आहे. तर हे स्वतःबद्दल माहिती सांगत आहे, एकाच व्यक्तीबद्दल माहिती सांगत आहे, ज्या ठिकाणी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ही एकच व्यक्ती असणार आहे. तर माय सेल्फ म्हणजे माझे स्वतः, युअर सेल्फ म्हणजे तुझे स्वतः. आता इथे यू आपण सिंग्युलर आणि प्लुरल हे म्हटलेलं आहे की यू हा सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीही आहे. तर सिंग्युलरसाठी यूज करायचं आहे तर युअर सेल्फ, आणि प्लुरलसाठी यूज करायचं आहे ते युअर सेल्फ, SELVES लावायचं आहे. इथे सिंग्युलरसाठी SELF लावायचा आणि प्लुरलसाठी SELVES. ओके, YOUSELVES हे प्लुरलसाठी यूज करायचं आहे, म्हणजे तुझे स्वतः. अवर सेल्फ म्हणजे आमचे स्वतः. देम सेल्फ हे पण प्लुरलच आहे, म्हणजेच त्यांचे स्वतः. हिम सेल्फ सिंग्युलर आहे, त्याचे स्वतः. हर सेल्फ सिंग्युलर आहे, तिचे स्वतः. आणि इट सेल्फ त्याचे स्वतः, किंवा आपण हे वस्तूसाठी म्हणू शकतो, एखाद्या प्राण्यासाठी इट आपण यूज करतो, हे सिंग्युलर आहे. ओके, हे एक्झाम्पल थ्रू आपण आणखी व्यवस्थित समजून घेऊ. इथे बघा, यू सी युअर सेल्फ इन द मिरर. एकाच पर्सनची गोष्ट इथे चालत आहे, एकाच व्यक्तीबद्दल आपण माहिती सांगत आहे की यू सी युअर सेल्फ इन द मिरर, तू तुझी स्वतः आरशामध्ये बघते, म्हणजे तो एकच व्यक्ती आहे तिथं. यू आणि युअर सेल्फ हे दोन्हीही सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकच पर्सन आहे. ओके, ही टॉक्स टू हिमसेल्फ, तो स्वतः सोबत बोलतो. इथे सब्जेक्ट पण तोच आहे आणि ऑब्जेक्ट पण तोच आहे, तो स्वतः सोबत बोलतो. ही टॉक्स टू हिमसेल्फ. ओके, आता आपण इथे म्हटलेलं होतं की इम्फॅटिक प्रोनाउन्स म्हणजे एकदम जोर देऊन बोलणे. तर आपण हे दोन सेंटेन्स इथे बघणार आहे इम्फॅटिक प्रोनाउन्सचे. यू युअर सेल्फ विल सी, तू तुझे स्वतः बघणार. यू युअर सेल्फ विल सी. ओके, तू तुझे स्वतः बघणार. तर इथे जोर देऊन बोललेला आहे आपण, तू तुझे स्वतः बघणार. ओके, ही हिमसेल्फ टोल्ड मी, त्याने मला स्वतः सांगितले. ही हिमसेल्फ टोल्ड मी, तुला कोणी सांगितले, आपण असं म्हणतो. तुला कसं माहिती पडलं, तुला कोणी सांगितले, तर आपण म्हणतो त्याने मला स्वतः सांगितले. ही हिमसेल्फ टोल्ड मी. ओके, अंडरस्टँड. तर अशा प्रकारे आपण रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन शिकलेला आहे, जे की स्वतःबद्दल माहिती देतात, म्हणजे एकाच पर्सनबद्दल माहिती देणारे प्रोनाउन्स म्हणजे रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन्स. आणि त्या ठिकाणी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा एकच पर्सन असतो. अंडरस्टँड. नेक्स्ट आपण बघणार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. हे आहेत these, that, these, those. हे वर्ड्स आपण मागच्या लेक्चरमध्ये पण शिकलेलं आहे. हे वर्ड्स काय असतात आणि कुठे यूज करत असतात हे आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स जे आहे हे 4, यांना आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण म्हणू शकतो. ठीक आहे, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कुठे आणि कसे यूज करायचे हे आपण पुढे बघणारच आहे. तर इथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनची डेफिनेशन बघा. टू यूज टू शो, टू पॉइंट, टू इंडिकेट अ थिंग्स और पीपल. ओके, इथे आपण एखादी वस्तू किंवा एखादा व्यक्ती दर्शवण्यासाठी किंवा एखादा पॉइंट करून दाखवत आहे एखाद्या वस्तूकडे, ते दर्शवण्यासाठी हे आपण वर्ड्स इथे यूज करत असतो, हे प्रोनाउन यूज करत असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे की सिंग्युलरमध्ये दीज आणि दॅट येत असतात, प्लुरलमध्ये दीज आणि दोज येत असतात. ओके, सो इथे नियर और फार, इन डिस्टन्स और टाइम हे दाखवण्यासाठी आपण हे वर्ड्स यूज करत असतो. डिस्टन्स म्हणजे अंतर, टाइम म्हणजे वेळ. मागच्या काळाबद्दल जर आपण एखादी गोष्ट बोलत आहे तर तिथे पण आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन यूज करत असतो. सो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. सिंग्युलर काय आहे, दीज दॅट. नियर म्हणजे जवळसाठी आपण दीज यूज करत असतो. जर सिंग्युलर असेल तर नियरसाठी, सिंग्युलर असेल तर दीज आणि प्लुरल असेल तर धीज. ओके, फार म्हणजे दूर, एखादी दूरची गोष्ट आपल्याला दाखवायची आहे, दूरची वस्तू दाखवायची आहे, तर दूरची वस्तू जर सिंग्युलर आहे तर तिथे दॅट, आणि दूरची वस्तूच असणारी प्लुरल असली तर दोज. ओके, सो एक्झाम्पल थ्रू आणखी डिटेलमध्ये समजून घेऊ.
इथे दिस इज नाईस, धिस इज नाईस, तर इथे हा जो दिस आहे ह्या दिस नंतर नाऊन येणार नाही. जर या दिस नंतर नाऊन आलं तर तिथे ॲडजेक्टिव्ह होणार आहे. ओके, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होणार आहे हा दिस. लक्षात आलं तुम्हाला? जर या दिसच्या समोर किंवा ह्या वर्ड्सच्या समोर एखादा नाऊन आला तर तिथे आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे असं म्हणू शकतो. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन केव्हा असणार आहे? ह्या वर्ड्सच्या समोर कोणत्याही प्रकारचा नाऊन असणार नाही. आता तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असेल. सो इथे बघा, दिस इज नाईस, एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीबद्दल आपण बोलत आहे की एखादा फ्लावर दाखवला आणि दिस इज नाईस. ओके, रोज एखादा फ्लावर आपण दाखवलेला आहे आणि दिस इज नाईस असं आपण म्हटलं तर इथे आपल्याला त्या फ्लावरबद्दल माहिती आहे, त्या फ्लावरचं नाव रिप्लेस करून मी इथे दिस यूज करत आहे. किंवा आणखी जर मी म्हटलं दिस पेन, जर हा पेन मी म्हटलं दिस पेन इज नाईस, आता इथे जर मी पेन राईट केलं तर या पेनच्या नंतर नाऊन आलेला आहे, म्हणजे हा काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे हा वर्ड्स आता इथे. ओके, बट आता ह्या पेनचं नाव मी घेतलेलं नाही, हा पेन दाखवून बोलत आहे दिस इज नाईस, तर इथे काय झालेलं आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. अंडरस्टँड? इथे आपण जर पेन राईट केला तर तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होतो. ओके, सो नेक्स्ट बघा, हॅव यू सीन दिस, तू ते बघितलं का? आपण दाखवून बोलत आहे एखादी वस्तू किंवा काही गोष्ट दाखवून बोलत आहे तेव्हा हॅव यू सीन दिस, तू ते बघितलं का? हे सिंग्युलर आहे दिस. ओके, दिस आर गुड, दिस, हा दिस कशासाठी यूज करतो आपण? जे वस्तू आपल्या जवळ आहे आणि प्लुरल आहे, एकापेक्षा जास्त आहे, दिस आर गुड, आणि ते आपण दाखवून बोलत आहे दिस आर गुड, ते छान आहे. डू यू लाईक दिस, तुला हे आवडते का? डू यू लाईक दिस? दॅट इज ब्युटिफुल, ते ब्युटिफुल आहे. ओके, दॅट इज ब्युटिफुल, ब्युटिफुल सुंदर. ओके, दोज वेअर नाईस, दोज, हा दोज कशासाठी वापरतो आपण? जो दूर आहे, जो दूर आहे आणि प्लुरल आहे. ओके, एकापेक्षा जास्त वस्तू आहे, दोज आर नाईस, ते छान होतं. किंवा एखादी पास्ट टेन्समधली आपण गोष्ट करत आहे, टाईम सांगत आहे मागचं की ते छान होतं. ठीक आहे, एखादं काही पदार्थाबद्दल आपण बोलत आहे की ते पदार्थ छान होतं, दोज आर नाईस. ओके, सो इथे आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स बघितलेले आहे. हे फक्त तुम्हाला हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. कशासाठी काय यूज करायचं आहे? नियर, नियरसाठी आपण दीज यूज करतो जेव्हा सिंग्युलर असेल तेव्हा आणि प्लुरल असेल तेव्हा दीज. फार, फारसाठी सिंग्युलरसाठी दॅट आणि प्लुरलसाठी दोज. अंडरस्टँड? नेक्स्ट आहे टाईप नंबर 5 and 6, हे आपण कंपॅरेटिव्हली शिकणार आहे. टाईप नंबर 5 आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स अँड टाईप नंबर 6 आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. हे आपण कंपॅरिझन थ्रू का शिकणार आहे? कारण की यामध्ये जे वर्ड्स आहे हे सिमिलर वर्ड्स आहे. सो ह्या सिमिलर वर्ड्समध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, त्यासाठी आपण हे कंपॅरिझन थ्रू शिकणार आहे. तर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स हे आपण तेव्हा यूज करत असतो जेव्हा आपल्याला एखादा क्वेश्चन विचारायचा असतो. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? एखादा क्वेश्चन तयार करणे. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे तिथे क्वेश्चन विचारला जातो. आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे असं प्रोनाउन्स जे दोन घटना आहेत त्या दोन्हीही घटनांना जोडण्याचे काम करतात, म्हणजे दोन क्लॉजला जोडण्याचं काम करतात हे वर्ड्स. इथे हे वर्ड्स आपल्याला दोन्हीही प्रोनाउन्स सेम वाटत असतील, बट यांचे युजेस हे वेगवेगळे आहे. इथे बघा, हू, इंटरोगेटिव्हमध्ये हू म्हणजे आपण कोण म्हणतो, कारण तो प्रश्न विचारण्यासाठी हा वर्ड्स आपण इथे यूज करत असतो. बट जर रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये आपण हू यूज केलं तर ज्याने. इथे आपण सेंटेन्स थ्रू आणखी डिटेलमध्ये समजून घेणार आहे. त्याआधी हे वर्ड्स आपल्याला वाचायचे आहेत. काय आहे? हुम म्हणजे कोणाला, हुज म्हणजे कोणाचा, व्हॉट म्हणजे काय, विच म्हणजे कोणता. आता इथे बघा, हू म्हणजे ज्याने, हुम म्हणजे ज्याला, हुज म्हणजे ज्याचा आणि दॅट म्हणजे जे, विच म्हणजे जो किंवा ज्याचे. ओके, सिमिलर आपल्याला वर्ड्स दिसत आहे, बट याचे मिनिंग दोन्हीही प्रोनाउन्सचे वेगवेगळे आहे. हे आपण सेंटेन्स थ्रू आणखी डिटेलमध्ये समजून घेऊ. बघा, इथे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सचे सेंटेन्स घेतलेले आहे, इथे रिलेटिव्ह प्रोनाउन्सचे सेंटेन्सेस आहे. तर इथे घेतलेला आहे हू टोल्ड यू, तुला कोणी सांगितले? हू टोल्ड यू? राम टेल मी, असं आपण म्हणू शकतो. ज्या व्यक्तीने सांगितले त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकतो. हू टोल्ड यू, तुला कोणी सांगितले? हुम डिड यू टेल, या हुमच्या ठिकाणी आपण हू पण घेऊ शकतो. हुम हा इतका यूज होणारा वर्ड्स नाही, या वर्डला रिप्लेस करून आपण हू पण राईट करू शकतो. हू डिड यू टेल. ओके, हू डिड यू टेल. नेक्स्ट आहे व्हॉट हॅपन, काय झाले? व्हॉट हॅपन. हुज इज धिस,
हुज म्हणजेच काय, कोणाचा, हे कोणाचा आहे. हुज इज दिस, एखादा पेन वगैरे दाखवून आपण म्हणतो हुज इज दिस, हे कोणाचा पेन आहे. विच इज युअर्स, विच म्हणजे कोणता, विच इज युअर्स तुझा कोणता आहे. समजा आपण 2 पेन घेतले हातामध्ये, विचारलं विच इज युअर्स तुझा यामधील कोणता आहे. तर हे जे सर्व आपण इथे वर्ड्स घेतलेले आहे, हे सर्वचे सर्व वर्ड्स आपण क्वेश्चन विचारण्यासाठी यूज करत आहे. आणि हे वर्ड जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो तेव्हा सुरुवातीलाच येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता आपण कंपॅरेटिव्हली बघणार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. तर हे क्लॉज जोडण्यासाठी, 2 सेंटेन्स जोडण्यासाठी, इथे क्लॉजचं रिलेटिव्ह दाखवण्यासाठी, शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासारखं म्हटलं तर 2 सेंटेन्समधील रिलेशन दाखवण्यासाठी हा वर्ड इथे आपण यूज करत असतो. आणि जेव्हा हे वर्ड्स 2 सेंटेन्सच्या मध्ये येणार आहे तेव्हा हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स होतील, असंही लक्षात ठेवू शकतो. बघा, द गर्ल who called me last night is my friend. ती मुलगी जी होती, हू म्हणजे ती मुलगी जी होती जिने मला लास्ट नाईटला कॉल केला, मागच्या रात्रीला कॉल केला होता, ती माझी फ्रेंड होती, ती माझी मैत्रीण होती. ओके, ज्या मुलीने मला रात्री कॉल केला होता ती माझी फ्रेंड होती. ओके, ती माझी मैत्रीण होती. इथे नेक्स्ट आहे द गर्ल whom I called last night is my friend. इथे whom आपण घेतला आहे, whom म्हणजे ज्याला किंवा जिला. ती मुलगी जिला मी लास्ट नाईटला कॉल केला होता ती माझी मैत्रीण होती. इथे दोन्ही सेंटेन्समध्ये डिफरन्स आहे. ज्या मुलीने रात्री मला कॉल केला होता ती माझी मैत्रीण आहे आणि ज्या मुलीला रात्री मी कॉल केला होता ती माझी मैत्रीण आहे. इथे whom आणि whoचा डिफरन्स लक्षात घ्या. ओके, द पेन विच आय यूज्ड इज व्हेरी ओल्ड. जो पेन मी वापरत होती तो खूप जुना होता. ओके, विच, तर विचसाठी आपण इथे जे किंवा जो, ज्याचे आपण असं यूज करू शकतो. ठीक आहे, इथे विच हा आपण एखाद्या वस्तूसाठी पण यूज करतो. द पेन विच आय यूज्ड व्हेरी ओल्ड, जो पेन मी वापरत होती तो खूप जुना होता. नेक्स्ट आहे द मॅन हुज शर्ट इज ब्ल्यू इज माय ब्रदर. तो माणूस ज्याचा शर्ट हा निळ्या कलरचा आहे तो माझा भाऊ आहे. ज्याचा शर्ट, ज्याचा म्हणजे इथं हुज वापरलेला आहे की ज्याचा शर्ट व्यक्तीसाठी वापरलेला आहे आपण. ओके, दिस इज द चेअर हुज लेग इज ब्रोकन. हे जे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहे हे आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या वस्तूसाठी पण यूज करतो. जसं की मी इथे दिस इज द चेअर हुज लेग इज ब्रोकन हे यूज केलेलं आहे की ती जी चेअर आहे त्या चेअरचा एक पाय तुटलेला आहे. अंडरस्टँड. सो इथे आपण 5 नंबर अँड 6 नंबर प्रोनाउन्स शिकलेला आहे. हे प्रोनाउन्स तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि लर्न करायचे आहे आणि सेंटेन्सेसमध्ये यूज करून बघायचे आहे मोस्टली. ओके, 7 नंबर इथे इनडेफिनेट प्रोनाउन आहे. सो इनडेफिनेट प्रोनाउन्स हे आपण त्यावेळी यूज करत असतो जेव्हा आपल्याला खूप साऱ्या व्यक्तीबद्दल किंवा ग्रुपबद्दल माहिती द्यायची असते. तर त्यामधील पूर्ण ग्रुपमधील व्यक्तींचे नाव आपण घेऊन जर बोललो तर ते नॅचरली वाटत नाही. तर त्यासाठी आपण इथे इनडेफिनेट प्रोनाउन्सचा यूज करणार आहे. इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणजेच काय की एक अनिश्चित नाव. ओके, अनिश्चितता, तिथे कोणत्याही प्रकारची निश्चितता सांगू शकत नाही. इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित सर्वनाम, इनडेफिनेट प्रोनाउन. इट डज नॉट रेफर टू एनी स्पेसिफिक पर्सन, थिंग्स ऑर अमाऊंट. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक पर्सन, थिंग्स आणि अमाऊंटबद्दल माहिती न देता एका ग्रुपबद्दल माहिती सांगत आहे, म्हणून आपण इथे इनडेफिनेट प्रोनाउन यूज करायचा आहे. तर असे कोणते प्रोनाउन्स आहे बघा, ऑल, एनी, ईच, फ्यू, मेनी, एनीबडी, एव्हरीबडी, समबडी, एनीथिंग, एव्हरीथिंग, समथिंग, एनीवन, नो वन, समवन, वन, सम, सेव्हरल, एक्सेट्रा. अशा प्रकारचे हे प्रोनाउन्स आहे, हे आपल्याला यूज करायचे आहे सेंटेन्सेसमध्ये. आय मेट 2 किड्स, वन वॉज व्हेरी नॉटी. आय मेट 2 किड्स म्हणजे मी 2 मुलांना भेटली, पण त्यापैकी जो एक होता, वन वॉज व्हेरी नॉटी, त्यापैकी एक जो होता तो खूप खोडकर होता. तर मी इथे असं म्हणत नाही वन किड वॉज व्हेरी नाईस असं म्हणत नाही आहे. त्या दोघांपैकी एकाची गोष्ट करत आहे, म्हणजे वन वॉज व्हेरी नाईस, त्यामधील जो एक होता तो खूप खोडकर होता. ओके, मेनी वेअर प्लेइंग म्हणजे खूप सारे जण खेळत आहे तिथे. तर इथे मुलांचीच गोष्ट होत आहे, तर खूप मुले खेळत आहे,
तर जे जे मुलं खेळत आहे तिथे सर्व मुलांचे मी इथे नाव घेतलेले आहे का? नाही. सर्व मुलांचे नाव घेऊन जर मी सांगत आहे वे आर प्लेइंग तर ते थोडं अननॅचरल वाटते. तर इथे मेनी वे आर प्लेइंग म्हणजेच काय की खूप सारे मुलं खेळत आहे. ओके, सो इथे मेनी हा काय आहे? सो इथे मेनी हा इंडेफिनिट प्रोनाउन आहे, वन हा इंडेफिनिट प्रोनाउन आहे. कॅन एनीवन आन्सर दिस क्वेश्चन? जर टीचरने क्लासमध्ये इथे विचारलं, एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला क्लासमध्ये, तर काय म्हणणार टीचर? कॅन एनीवन आन्सर दिस क्वेश्चन? तुमच्यापैकी कोणीतरी एक, एनीवन म्हणजे कोणीतरी एक, बट कोणाचंही एकाचं नाव घेतलेलं नाही किंवा सर्वांना विचारून घेतलेलं नाही, फक्त म्हटलेलं आहे कोणीतरी एक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते का? ओके, नेक्स्ट आहे एव्हरीबडी हॅज अराइव्ड. एव्हरीबडी म्हणजे सर्वजण, सर्वजण इथे पोचले. एव्हरीबडी हॅज अराइव्ड, सर्वजण पोचले. सर्वांचं नाव घेऊन जर आपण इथे बोललेलो नाही, सर्वांना मिळून एक वर्ड आपण इथे यूज केलेला आहे, म्हणजे शॉर्ट सेंटेन्स झालेला आहे आणि आपली गोष्ट पण लवकर बोलून झालेली आहे, त्यासाठी इंडेफिनिट प्रोनाउन आपण इथे यूज करतो. एव्हरीबडी हॅज अराइव्ड. ओके, नेक्स्ट आहे बोथ आर गुड. बोथ आर गुड हा बोथ वर्ड पण हा प्रोनाउन्स आहे, इंडेफिनिट प्रोनाउन आहे. बोथ आर गुड म्हणजे त्यापैकी जे दोघं आहे ते दोघंही छान आहेत. ओके, दोघांचे नाव न घेता आपण डायरेक्ट एकच वर्ड इथे यूज करू शकतो, बोथ आर गुड. म्हणजे असे जे वर्ड्स आहे इंडेफिनिट प्रोनाउन मधील, ह्या वर्ड्समुळे आपण सेंटेन्स शॉर्टमध्ये बनवू शकतो आणि आपली गोष्ट आपण लवकर बोलण्याचा प्रयत्न करतो. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित समजत आहे. नेक्स्ट घेऊ आता. नेक्स्ट अँड लास्ट टाईप आहे इथे प्रोनाउनचा रेसिप्रोकल प्रोनाउन. रेसिप्रोकल प्रोनाउन्स यालाच आपण काय म्हणायचं? एक्सप्रेस म्युच्युअल ॲक्शन. म्हणजे सेम ॲक्शन होत आहे दोन व्यक्तींमध्ये, म्युच्युअल ॲक्शन, सेम ॲक्शन दोन्हीही व्यक्ती इथे करत आहे, तेव्हाच आपण रेसिप्रोकल प्रोनाउन म्हणू शकतो. डेफिनेशन काय आहे बघूया. व्हेन ईच ऑफ टू ऑर मोर सब्जेक्ट इज ॲक्टिंग इन द सेम वे टुवर्ड्स द अदर. म्हणजे इथे दोन आणि दोनपेक्षा जास्त व्यक्ती जर सेम ॲक्शन करत आहे एकमेकांबद्दल, तर तिथे आपण रेसिप्रोकल प्रोनाउन म्हणू शकतो. तर इथे सेंटेन्समधून समजून घ्या. राम इज प्लेइंग विथ गीता अँड गीता प्लेइंग विथ राम. म्हणजे राम हा गीतासोबत खेळत आहे, गीता रामसोबत खेळत आहे. ओके, म्हणजे दोन्हीही व्यक्ती एकमेकांसोबत खेळत आहे, दोन्हीही मुलं, तेव्हा ते सेम ॲक्शन करत आहे, तेव्हा इथे रेसिप्रोकल प्रोनाउन म्हणू शकतो. इथे काय येणार आहे? राम अँड गीता आर प्लेइंग विथ ईच अदर. बघा आता हे सेंटेन्स जर आपण इथे म्हटलं तर हे सेंटेन्स तितकं नॉर्मल नॅचरल वाटणार नाही जितकं सेंटेन्स हे नॅचरल वाटणार आहे. बघा एकदा रीड करून दाखवते. राम इज प्लेइंग विथ गीता अँड गीता प्लेइंग विथ राम. हे नॅचरल वाटत नाही. बट आपण जर असं म्हटलं राम अँड गीता आर प्लेइंग विथ ईच अदर, राम आणि गीता हे एकमेकांसोबत खेळत आहे, ईच अदर हा वर्ड इथे यूज केला म्हणजे हा झालेला आहे रेसिप्रोकल प्रोनाउन. अंडरस्टँड? सो इथे अशा प्रकारचे आपण टू रेसिप्रोकल प्रोनाउन यूज करू शकतो, ईच अदर आणि वन अनदर. ईच अदर हा जास्तीत जास्त कॉमनली यूज होणारा वर्ड आहे ॲज कम्पेअर टू वन अनदर. ओके, सो आपण कोणत्याही सेंटेन्समध्ये जेव्हा यूज करणार तर ईच अदर यूज करणार, वन अनदर कॉमनली हा जास्त यूज होत नाही. ओके, आणि या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारख्या मोस्ट इम्पॉर्टंट दोन थिंग्स आहे, ह्या आपण लक्षात घेणार. टू थिंग्स टू रिमेंबर. काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? सिंग्युलर सब्जेक्ट सोबत हा यूज करायचे नाही. हे दोन्ही जे वर्ड्स आहे इथे रेसिप्रोकल प्रोनाउन हे सिंग्युलर सब्जेक्ट सोबत यूज होत नाही. आता सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहे माहितीच आहे तुम्हाला. आय, यू, वी, नंतर ही, शी, इट. ओके, हे सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपण हे दोन्हीही वर्ड यूज करायचे नाही. बट इथे जर यू घेतला आपण, यू हा जर प्लुरल आहे तर आपण तिथे हा शब्द यूज करू शकतो, तर तिथे आपण हे वर्ड्स यूज करू शकतो. ओके, आणि एकच क्रिया असायला हवी. जेव्हा एकच काम चालू आहे, एकच घटना तिथे दर्शवत आहे, तेव्हाच आपण ईच अदर हा किंवा वन अदर हा वर्ड इथे यूज करायचा. ओके, आता एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल आहे राम अँड गीता आर टॉकिंग टू ईच अदर. जर मी असं म्हटलेलं आहे राम इज टॉकिंग विथ गीता अँड गीता इज टॉकिंग राम असं म्हटलं तर ते जे मोठं सेंटेन्स आहे ते मोर कम्फर्टेबल सेंटेन्स वाटणार नाही ॲज कम्पेअर टू धिस. ओके, सो राम अँड गीता आर टॉकिंग टू ईच अदर. राम आणि गीता हे एकमेकांसोबत टॉकिंग करत आहे, गप्पा करत आहे. ठीक आहे, सो इथे ईच अदर हा वर्ड आला. दे डोंट बिलीव्ह ईच अदर.
ते एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत. ईच अदर. ओके. दे ऑल नो ईच अदर. ते एकमेकांना ओळखतात. दे ऑल नो ईच अदर. दे ऑल वेअर ब्लेमिंग वन अनदर. ब्लेम म्हणजे दोषारोपण करणे, दोष देणे, एकमेकांना दोष देत आहे. ओके. जर एकापेक्षा जास्त व्यक्ती आहे किंवा 2 व्यक्ती आहे, ते एकमेकांना दोष देत आहे की तू चुकीचा आहे, दुसरा म्हणतो नाही तू चुकीचा आहे. तर अशा प्रकारे आपण ईच अदर किंवा वन अनदर हा वर्ड यूज करू शकतो. या ठिकाणी वन अदर हा वर्ड यूज केला, ईच अदरही यूज केला आपण, तरीही नो प्रॉब्लेम. ओके. इथे काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 8 टाईप शिकलेला आहे प्रोनाऊनचे. आय होप एव्हरीवन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. जर तुम्हाला ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.